टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण पाहू शकता की ग्रंथ दिंडीला सुरुवात झालेली आहे आणि दिंडी सध्या तालटकोरा स्टेडियमच्या दिशेने जाणार आहे। या दिंडीच्या मध्ये आपण बघितलं तर या दिंडीमध्ये वेगवेगळी पुस्तकं म्हणजेच भारताचं संविधान असेल, त्याबरोबरती वेगवेगळे ग्रंथ आपण पाहू शकता। या ठिकाणी श्रीमद ग्रंथराज दासबोस असेल, त्यानंतर लीळा चरित्र असे वेगवेगळे सार्थ श्री तुकाराम गाथा, खरं तर ज्या तुकाराम गाथेने जगण्याचं मर्म आम्हा सर्व महाराष्ट्रीयन वासींना शिकवलं असे ग्रंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण या काही साहित्यप्रेमींशी बातचीत करूयात। ग्रंथ दिंडी आता साहित्य नगरीकडे चालली, काय मनात भावना आहे? आयडिया नाही सर। आपण पाहू शकताय की खरं तर हे साहित्यप्रेमी अगदी उत्साहामध्ये आनंदामध्ये या ग्रंथ दिंडीचं प्रस्थान करतात। आपण काही साहित्यप्रेमींशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात। काय मनात भावना आहे? सध्या साहित्य संमेलन दिल्लीमध्ये सुरू होते, दिंडीकडे आनंद झालेला आहे आणि हे मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे, आम्हाला खूपच आनंद झाला आहे आणि तो शब्दामध्ये व्यक्त करणं खरंच अवघड आहे। तर आपण पाहू शकताय की हा आनंद आम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही अशी भावना या ठिकाणी साहित्यप्रेमींकडून। खरं तर ग्रंथ दिंडी आता साहित्य नगरीकडे प्रस्थान करते, काय मनात भावना? उत्साहाचं नाविन्याचं वातावरण पाहायला मिळतं। फार आनंदाचं वातावरण आहे आणि मराठीसाठी हा फार मोठा उत्सव आहे आणि मराठी भाषा अशीच वृद्धिंगत होत राहो, सर्वत्र ती जगभर प्रचारित झाली पाहिजे। आपली भाषा आहे, तिचा अभिमान मराठी भाषिकांनी राबवलाच पाहिजे। शासनही पाठीशी आहे, मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला झालेलं आहे आणि असाच उत्कर्ष समोरही होत राहावा यासाठी या आनंददायी सोहळ्यात आम्ही सर्वजण रिद्धपूर निवासी इथे सहभागी झालेलो आहोत। जगण्याचं पसायदान शिकवणारे संत ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथदिंडीमध्ये विराजमान आहेत। काय या ग्रंथदिंडीचं वेगळेपण आहे, काय वेगळं वाटतंय? ग्रंथदिंडीचं वेगळेपण हेच आहे की जो गीतेचा विचार होता, श्रीमद भगवद्गीतेचा विचार संस्कृतमध्ये होता, तो मराठीमध्ये आणण्याचं काम संत मंडळींनी केलेलं आहे। महाराष्ट्रात दोन विस्तृत संत परंपरा आलेल्या आहेत। एक महानुभावांची परंपरा आद्य मराठी साहित्याचं जतन करते आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वरांची वारकरी संप्रदाय यांनी सुद्धा मराठी साहित्याचं पालखी आपल्या अंगावर घेतलेली आहे आणि त्याचा उत्कर्ष म्हणूनच आज आपल्याला दिसतो आहे। सर्व मराठी भाषिकांसाठी हा आनंददायी सोहळा आहे। सर्वजण इथे एकत्रित आहेत, सर्व धर्म पंथ जात वगैरे सर्व इथे गळून पडलेले आहेत। तर वेगवेगळी वेशभूषा करून साहित्यप्रेमी दिल्ली नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होते, महाराष्ट्रामधून दिल्लीमध्ये आलात, काय मनात भावनात आणि एक वेगळी वेशभूषा केली? मी सौ जयश्री गणेश माझगावकर आज साहित्य यात्री परिषदमध्ये इथं आलेली आहे। दिल्लीत आल्याचा आनंद आहेच, मात्र मी यायच्या आधी माता सावित्रीने संपूर्ण देशाला स्त्री शिक्षणाचं महत्त्व सांगितलंय आणि त्याची वेशभूषा मी करून आलेली आहे। म्हणून मी जरी साताऱ्यावरून आले असले, माझी मायभूमी जरी नायगाव असली तरी कर्मभूमी दिल्ली आहे आणि दिल्लीत आल्यावर आनंद निश्चित झालाय। पण माझ्या लेकीनं काय म्हणते ते जरा आपण तिला विचारूया। काही साहित्यप्रेमी आहेत, आपण त्यांच्याकडून बघून घेऊयात, काय सांगाल? मी कवयित्री सुवर्णा वाघमारे, आम्ही समाज प्रबोधनावर साहित्य दरबारी दिल्ली नगरी आम्ही एक स्वरचना केली आहे। माय जी जाऊ आमुची आम्ही ती जागले की, माय सावित्री आमुची आम्ही ती जागले की, माय रमाई आमुची आम्ही त्यांच्या गले की, जेलीला उनवारा दगड आणि शेण, जेलीला उनवारा दगड आणि शेण, तेव्हा कुठे आले आमच्या हाती वही पेन, आमच्या हाती वही पेन। ह्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही महिला साक्षर जरी असल्या तरी सावित्रीचा विसर पडत चालला आहे। हे आम्ही वारंवार प्रबोधनातून संमेलनातून सांगत असतो की संस्कार आणि संस्कृती जपणारी आपली साऊ रमाई जिजामाता हे आपल्या माता आहेत, त्यांचा विसर पडू देऊ नका। तुम्ही फॅशनच्या दुनियेत दिल्लीत अमेरिकेत राहा, पण साऊला जिजाऊला आणि रमाईला हे आपल्या माता आहेत, ह्यांना विसरू नका। महाराष्ट्राच्या मातीला विसरू नका, हे आम्ही सतत समाज प्रबोधनातून मान्य। खरं तर साहित्यप्रेमी अगदी भारावून गेले, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलेलं दिसतंय, उत्साह अगदी काटोकाट भरलेला पाहिजे। आणखी काही माता माऊली आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात, काय मनात भावनात? जय महाराष्ट्र। आज दिल्लीमध्ये दिल्ली या राजधानीमध्ये आज मराठी भाषेचा जागर होतोय, गजर होतोय, याचा खूप अभिमान वाटतो आणि मराठी भाषेला आज अभिजात
भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि तो दर्जा टिकून राहण्यासाठी आणि त्याचा विस्तार होण्यासाठी आज जे ह्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 98 दिल्लीमध्ये होत आहे, यामध्ये आम्हाला येण्याची संधी मिळाली, हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. तर दिल्लीच्या म्हणजे नगरी तुम्ही दाखल झाल्या आहेत, घरातली चूल मिल आणि घराची चौकट ओलांडून देशाच्या राजधानीत दाखल झाल्या आहेत. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होतंय, त्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. काय मनात भावना आहेत? खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि माझी माय मराठी अमृताची पैजा जिंकी असं जिला म्हणतात. मला सर्व मराठी भाषिकांना एक नम्र विनंती करावीशी वाटते आज तुमच्या टी व्ही माध्यमाने की त्याला कृपया परकीयाचं वेष्टन लावू नका. ती खूप गोड मराठी आहे, उसासारखी आहे, नारळासारखी आहे. ती जशी रांगडी आहे, जशी कणखर आहे, तशीच ती आईच्या हृदयासारखी मऊ आहे. ती जशी आहे तशी वापरा. बोली भाषेत बोलायचं आहे, बिंदास बोली भाषेत वापरा. कुठेही लाज बाळगू नका, कुठेही त्याला वेस्टर्न लावू नका, कुठेही इंग्रजी शब्दांचा वापर करू नका. आपल्या मुलांना आई बाबा म्हणायला शिकवा, खरी मराठी तिथे चालू होईल. जर आपल्याला मराठी बोलायचं असेल तर पहिले मुलांना आई बाबा म्हणायला शिकवा. मी स्वतः आई बाबा म्हणायला लावते आणि माझी मराठी मी माझ्या घरापासून सुरुवात करते आणि मला माझ्या मराठीचा खूप खूप अभिमान आहे. मी मुंबईवरून आली आहे, मी शिल्पा चराटे, मुंबई. अमृताला ही पैजा जिंकणारी माझी माय मराठी आहे. खरं तर या सर्व साहित्यप्रेमींच्या मनामध्ये एक मराठीबद्दलच्या अनेक भावना दाटून आल्या आहेत. दिल्लीमध्ये आज होणारं साहित्य संमेलन खरं तर या साहित्यप्रेमींना भारावून टाकणारं आहे. या ग्रंथदिंडीला सुरुवात झाली आहे. खरं तर मुलींनी हातामध्ये लेझिम घेऊन त्यानंतर जे महाराष्ट्राचं शौर्याचं पराक्रमाचं प्रतीक आहे हे साहसी खेळाचं या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. आपण पाहू शकताय की हातामध्ये ढाल तारवे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं आपल्या शौर्यानं पराक्रमानं एक इतिहास घडवला त्याचं प्रतीक खऱ्या अर्थानं या दिल्लीच्यामध्ये सादरीकरण होतंय. खरं तर कायमच दिल्लीच्या तख्ताला छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांनी धक्के दिलेले आहेत. आज त्याच दिल्लीमध्ये आज हे मराठी साहित्य संमेलन आज एक विलक्षण सोहळा या दिल्लीमध्ये पार पाडताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन राकेश वर्मा सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.